काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेने सरकारच्या चुकांच्या बद्दल किंवा निकृष्ट कामांच्या बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत आणि म्हणून जनतेला त्यांनी दमबाजीची भाषा सभागृहात वापरली। याच देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये वारकऱ्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता आळंदीमध्ये। वारकऱ्यांच्या विरोधातलं सरकार, वारकऱ्यांना तुच्छ लेखणारं सरकार किती लबाड आणि ढोंगी आहे हे मी तुम्हाला आज दाखवतोय। महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ घोषित केलं। त्याच्या अनेक चांगल्या घोषणा केल्या, अनेक अगदी लोकप्रिय घोषणा त्याच्यामध्ये आहेत, तरतुदी आहेत, परंतु ते मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कुठे आहे ते मुख्यमंत्र्यांनी जरा जाहीर करावं, एकनाथ शिंदेनी जरा जाहीर करावं। त्या अंतर्गत त्यांनी वारकऱ्यांना विमा देणार म्हणून घोषित केलं होतं। मागच्या वर्षी 6 जून 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील श्री जयराम स्वामी मठ आहे, त्या जयराम स्वामी मठाची दिंडी निघते दरवर्षी। त्या दिंडीतले काही वारकरी मृत पावले, दुसऱ्याही काही दिंडीतले वारकरी मृत पावले। त्या लोकांनी आतापर्यंत पाठपुरावा केला, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही मृत पावलेल्या वारकऱ्याला विमा मिळालेला नाही। ते लोक पाठपुरावा करतायत सरकारने घोषणा केल्या आणि नंतर आता घाईघाईमध्ये 27 मार्च 2026 रोजी GR काढला आणि त्यामध्ये फक्त 3 लोकांची नावं जाहीर केली। पुणे विभागीय आयुक्तांच्या मार्फत जिल्हाधिकारी सातारा दशरथ बाबूराव माने, मधुकर तुकारामजी झेंडे, त्याचबरोबर तुषार ज्ञानेश्वर बावनकुळे यांना प्रत्येकी 4-4 लाख रुपये देण्याचं 26 मार्च 2026 रोजी म्हणजे आता मार्च मध्ये घोषणा केली। अद्यापपर्यंत या कुणालाही 4 लाखापैकी 4 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत। सरकारने वारकऱ्यांना इतकं तुच्छ लेखू नये, इतकं कमी लेखू नये। तुम्ही जे काय करताय ते ढोंगीपणा आहे। अक्षय भोसले रोज विठ्ठलाचं आणि ज्ञानोबा तुकोबांचं नामस्मरण कमी असेल, पण एकनाथ शिंदेचं नामस्मरण रोज फेसबुकवरून आणि सोशल मीडियातनं करत आहे। हे ढोंगी लोक वारकऱ्यांच्या दिंडीच्या अनुदानात सुद्धा यांनी घोटाळा केला, त्याची सुद्धा अद्यापपर्यंत चौकशी एकनाथ शिंदेनी केलेली नाही, देवेंद्र फडणवीसांनी केली नाही। त्याचा मी निषेध करतो। मृत पावलेल्या वारकऱ्यांना तुम्ही हा विमा कवच कधी देणार आहात? फक्त घोषणा कागदावर केली, अद्यापपर्यंत त्यांना पैसे मिळाले नाहीत। ही पांडुरंगाशी लबाडी आहे, ही वारकऱ्यांशी लबाडी आहे। त्याच पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार म्हणून गिरीश महाजनांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये आश्वासन दिलं होतं, तेही पाळलं नाही। त्यामुळे विठ्ठल असो किंवा वारकरी असो यांच्याशी हे सरकार किती लबाडी करतं, किती गद्दारी करतं, किती विश्वासघात करतं हे यावरून स्पष्ट होतंय। पंढरपूरचा पांडुरंग आणि समस्त वारकरी याची दखल घेतील।